समोर सर फोटो काढतो। कशा संदर्भात आता निवेदन दिले महावितरण? आज महावितरण कंपनीमध्ये आम्ही या ठिकाणी कार्यकर्ता अभियंता पार्टेके साहेब यांची गाठ घेतली। गेली 2016 पासून हे आपला आंदोलन चालू आहे। मागे साळेसाहेब म्हणून या ठिकाणी अभियंता होते, त्यांची गाठ घेतली होती, त्यांनी निवेदन दिली होती, तेव्हापासून हा लढा चालू आहे। त्यावेळेस अति तातडीचे म्हणून त्यांनी या ठिकाणी असलेले सातारा जिल्ह्यात व सातारा शहरामध्ये जे वाकलेले पूल असतील, ज्या तारा असतील, लोंबकळणाऱ्या तारा असतील, DP असतील, या संदर्भात आपण त्यांना निवेदन दिलं होतं की लवकरात लवकर शेतकऱ्यांचे होणारे जे हाल आहेत ते थांबावेत व हे सगळी कामं त्यांनी करावीत। गेली 50-60 वर्षे झाली तरीसुद्धा या ठिकाणी कोणती व्यवस्था या प्रशासनाने केलेली नाही। ज्या ज्या गावामध्ये लाईट गेली 50-60 वर्षे आलेली आहे त्या गावामध्ये अजूनसुद्धा काही ठिकाणी एवढ्या अडचणी आहेत की ते पोल बदलले नाहीत, त्या वायरी बदलल्या नाहीत, ते DP बदलले नाहीत। कित्येक शेतकरीचे आज असणारे तुमच्या शेतीमाल त्या ठिकाणी जळून खाक झालेला आहे। कित्येकांची घरं राख झालेली आहेत व कित्येकांची शेळ्या मेंढ्या असं कित्येक जणांचे जीव प्राण शेतकऱ्यांचे गेलेले आहेत। हे थांबावेत आणि ज्या ठिकाणी जीर्ण या असणाऱ्या निसर्गाच्या कोपामुळं किंवा गेली 50-60 वर्षे त्या वारी खंजत आहेत त्या सगळ्या बदलाव्यात आणि शेतकऱ्यांना व नागरिकांना येत्या काळामध्ये न्याय मिळावा। आणि सातारा शहरामध्ये सुद्धा मध्यस्थी रस्त्यामध्ये जे आलेले खांब आहेत त्याच्यामुळे होणारे अपघात आहे ते थांबावेत व येत्या काळामध्ये या महावितरण कंपनीनं हे लवकरात लवकर हे जर पाऊल उचललं नाही, शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहेत वीज तीसुद्धा वेळेवर दिली जात नाही, ते कित्येक वेळा खंडित होते आणि कित्येक वेळा या चुकीच्या असण्यामुळे महावितरणच्या चुकीच्या निर्णयामुळं जे शेतकऱ्यांचे हाल होतात ते हाल आता होऊ नयेत। येत्या काळामध्ये त्यांनी हे गांभीर्यानं जर नाही घेतल्यास तर येत्या काळामध्ये मोठं आंदोलन करण्यात येईल। त्यांना असा इशारा आज आपण देण्यात आलेला आहे। येत्या 16 तारखेपर्यंत त्यांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा ह्या कार्यालयाला या ठिकाणी टाळे ठोकण्यात येतील और वेळ पडल्यास कलेक्टर ऑफिससमोर आत्मदान करण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी व कारवाई लवकरात लवकर करावी हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।